नमस्कार. ऍक्टिव्ह विल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पणजी इथंच आपण आहोत, गोव्यामध्ये आहोत, शांताबन हाऊसिंग कॉम्प्लेक्स. आणि तिथल्या आज दोन वहिनींना भेटणार आहोत, सिद्धी कामत आणि स्मिता संजगिरी. यापैकी कोण पैठणी जिंकणार हे लवकरच ठरणार. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया पहिल्या वहिनींना. नमस्कार. लक्ष्मी आलेली आहे. थँक्यू. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सिद्धी सुदीप कामत. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर सुदीप दयानंद कामत. ही माझी सासू रोशन कामत. हे सासरे दयानंद कामत. ही माझी आई नमस्कार कल्पना कामत. आणि ते माझे डॅडींचे मित्र नमस्कार श्रीरंग सालेलकर. आणि ही माझी मुलगी श्वरी. चला सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. काय करता तुम्ही? मी गृहिणी आहे. माहेर कुठलं तुमचं? माहेर मडगाव. आणि सासर इकडे? हो पणजीला. पणजीला. कसं काय ते? अरेंज मॅरेज आहे. मग चालेल ना, काही बिघडत नाही. पण ते कसं झालं? मध्यस्थी होती. काय बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला? हो झाला. आणि काय मग कोणत्या गोष्टीमुळे लगेच होकार झाला? पसंत पडलं. का अशी काय जादू केली होती त्यांनी? असं काही नाही, ती आवडली आम्हाला. बोलवा त्यांना. हो. हा नमस्कार. नमस्कार. पसंत पडलात म्हणे लगेच? हो असं ती म्हणतात ना. मला पण पसंत पडली ती. जशा बघितल्या आणि जशी तुम्ही संकल्पना मांडली होती तशाच आहेत का त्या? हो. हा म्हणजे तशाच कटकट करणाऱ्या वगैरे? तसं नाही. मग स्वभाव चांगला आहे त्याचा. आणि शांत असतात? असतात. मध्येच काहीतरी बरचस दडलेलं आहे. असा कोणता एखादा पराक्रम नाही का लहानपणी केलाय आणि कोणालाच माहिती नाही? हो मला एक सांगायचं आहे. थांबा, इंटरेस्टिंग आहे काहीतरी. काय काय सांगा, म्हणजे आज गुपित उघड करणार आहात तुम्ही? आम्ही 3 बहिणी आणि मी सगळ्यात धाकटी. आणि माझी मोठी बहीण, तिच्यात आणि माझ्यात थोडासा 6 वर्षाचा डिफरन्स होता. बर. म्हणून ती काही मला अशी मारली बिरली अशी काय केलं तर मी त्याला परत हे करू शकत नव्हती. म्हणून मला तो आतून राग होता की काहीतरी हिला करायचं बहिणीला मोठ्या. म्हणून एकदा तिच्या कॉलेजमधून ती घरी आली तेव्हा ती म्हणायला लागली की तिचे स्कर्ट कुणीतरी काढतात म्हणून कॉलेजमध्ये. अच्छा, म्हणजे कात्रीनं. हो. आणि नंतर तिने आई बाबांना सांगितलं आणि त्याचा मोठा इश्यू झाला. प्रिन्सिपलला जाऊन कंप्लेन केलं, हे ते सगळं. त्याचं काही हे लागलं नाही की इथं कोण करायचं आणि काय करायचं. नंतर आणि मला माहित होतं की मी कन्फेस करते की ते मीच करायची. आई बघितलं इतक्या वर्षाने. आणि तुम्ही प्रिन्सिपलला वगैरे जाऊन भेटले होते? हे हो सगळं प्रिन्सिपलला. आणि एकदम कंप्लेन केली काय होतंय रोज कपडे. मोठ्या बहिणीला माहितीये का? तिला सुद्धा माहित नाही आजपर्यंत. तर काय तुम्ही केवढं म्हणजे किती दिवस ही गोष्ट मनात ठेवून दिली होती? होम मिनिस्टरच्या निमित्ताने मी सांगितलं. आता मी रिलॅक्स आहे ना. बरं, आता एक पहिला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. तुमच्या स्वयंपाकघरात चहा, कॉफी आणि साखरेचे 3 डबे आहेत. त्यातला मोठा डबा कसला आहे? साखर. चला अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. यानंतर एक एक चिठ्ठी उचला आणि एक उखाणा घ्या त्या शब्दावरून. तर तो शब्द त्या उखाण्यात असला पाहिजे. घ्या. काय शब्द आहे? परडी. परडी तुमच्याकडे आली आता. परडीत असतात फुलं छान. आणि सुदीप रावांचं नाव घेते राखून आदेश बांदेकरांचा मान. अरे वा, अभिनंदन. पण केवढी मान हलवली तुम्ही. तुम्ही घ्या. प्रसाद घ्या. देवाला दाखवतो मी प्रसाद. व्हेरी गुड. आणि सिद्धीला नेहमी देतो प्रतिसाद. अरे वा, जोरदार तुम्ही. चला उखाणा बरोबर आहे. आता यानंतर इंग्लिश शब्द न वापरता कोण बोलणार माझ्याबरोबर? तुम्ही. चला खेळ झाला सुरू. कुठे कुठे फिरायला जाता? ते मला माझ्या शॉपवरच घेऊन, माझ्या दुकानवरच घेऊन जातात. ते कुठे घेऊन जातात? दुकान आहे ना आमचं टाईल्सचं. टाईल्स.
हा हा फरशीचं फरशीचं दुकानवर घेऊन जातात आणि तिकडे मी बसते आणि आमचं हे आहे ना काय ते काय संगणक आहे. संगणक त्याच्यावर बसून मी हे करते. काय करता? जेवण नाही. मग काय भांडीवर घासतात? नाही. काय असं बसून ना काही बघते. काय बघता? इंटरनेट. किती कॅश दिले? ठपाक 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 असे नुसते कॅश देत होते. त्याला बक्षीस तर गेला. आता हे काय करतात बघूया. मग मला सांगा तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण पणजीलाच गेलंय. पणजीला गेलं. मग इथून तुमच्या दुकानात कसे जाता तुम्ही? दोन चाकीने जाता. दुचाकी कशी काय चालते पण ती? त्याच्यात काय ताक भरता का सोलकडी? इंधन. अरे वा, इंधन भरता. ह्याना कधी त्याच्यावर बसवता? हो, कधी. या कशावर बसतात? त्याच्यावर बसतात. दोन चाकीमध्ये बसतात. पण कुठे दोन चाकीवर बसतात? पाठीमागे. बसण्यासाठी काय व्यवस्था केली आहे? असं नाही. आसन ठेवलेत का? आधी आसन अंतरायचं आणि मग बसायचं. व्हेरी गुड. आणि समोर समजा अचानक कोण माणूस आला तर काय करता तुम्ही? ब्रेक मारतात. अशा तऱ्हेने हेही गेलं. पण चला, आतापर्यंत गप्पा तर छान झाल्या. 1 2 3 4 5 हे शेवटचं बक्षीस फक्त गेलं. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. चला भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार. 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 द्या आता ओळख करून. माझं नाव स्मिता संझगिरी. आणि माहेरचं साखरदांडे. बरं, द्या आता ओळख करून. हे माझे मिस्टर डॉक्टर संझगिरी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. आणि ही सगळी आमची मित्रमंडळी. नमस्कार. नमस्कार. आणि हा कोण लपतोय मागे? आमचा सुपुत्र. हो, पण तो त्याच नाव सांगायचं राहिलं ना. मग ते का नाही सांगितलं? सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुम्ही पणजीतच? हो. पणजीत कुठे? पणजीत सांतिनीजला. मग तिथे काय माहेर? हो. लग्न कधी झालं? 1990 मध्ये. कसं काय? म्हणजे ते अरेंज मॅरेज. पणजीतल्या पणजीतच करायचं ठरवलेलं होतं तुम्ही? असं काय नाही, आई वडिलांवर होतं ते सगळं. मग काय मुलगा आला? मुलगा म्हणे कोणी दाखवला त्यांना. माझ्या वडिलांचा मावस भाऊ होता एक कुठ्ठाळला. त्यांनी आई वडिलांना सुचवलं की असं असं मुलगा आहे म्हणून. काय करतात तुमचे मिस्टर? डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर. अच्छा, म्हणजे तुम्हाला डॉक्टरच करायचं होता का? असं काही नाही, आई वडिलांच्या इच्छेने. हो. जरा बोलवा ना, मिस्टरांना बोलवा ना. या. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. कसं छान वाटतं ना. म्हणजे खरं माझ्या अशा वेळेला बऱ्याचदा ऑकवर्ड होते पोझिशन. का? कारण पेशंट आणि डॉक्टर आणि मित्र असं कॉम्बिनेशन जेव्हा लागतं ना त्यावेळेला जास्त त्रासाचं होतं. बरं, मला तुम्हालाच विचारायचं आहे की पणजीत म्हणजे मुंबईत शिक्षण झालं बरोबर, आणि मग पणजीतली येऊन मुलगी करायची असं का? म्हणजे निर्णय काय होता? मग आमचे एक कॉमन फ्रेंड होते देसाई, जसं यांनी म्हटलं यांच्या वडिलांचा मावस भाऊ. ते माझ्या नेहमी, ते माझे पेशंट होते त्यामुळे ते नेहमी म्हणायचे, अरे हो रे माझ्याकडे एक चांगली मुलगी आहे, माझ्याच रिलेटिव्ह मधली आहे, तू बघ. म्हणून शेवटी त्यांना फोन केला की बाबा तुम्ही जरा वडिलांना जाऊन भेटा. मग वडिलांना जाऊन भेटले. आता मला सांगा की बघण्याचा तो दिवस कसा होता? त्या दिवशी तुला सांगू, माझी अशी हालत खराब झाली. त्या दिवशी असाच मी हाफ पॅन्टी टी शर्ट घालून माझी स्कूटरला स्टार्ट मारली आणि गेलो. आणि मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं आतमध्ये काय शिस्त आहे. मी गेलो, स्कूटर पार्क केली आणि आत गेलो. मला बघितल्यावर एकदम ते एक्सायटेड, एकदम ये 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 ये. आणि मला, मी नेहमी जातो पण कधीच असं स्वागत होत नाही. गेलो, बसलो आणि मग इथे वडील बाहेर बसले होते. जेवणं झाली, सगळं झालं. पण खरं सांगतो, मी हिला फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही काम कुठे करता? चौगुलेमध्ये करते, मारुती उद्योग. म्हटलं हां, चौगुलेमध्ये ते मारुती कारचं. हो. म्हटलं पणजीला कुठे? म्हटलं वास्को बिस्को इथे का नाही त्यांची ब्रांचेस म्हणाला. ज्यांना गाडी घ्यायची असेल ना त्यांनी पणजीला येऊन घ्यावी. म्हटलं काय खडूस पोरगी आहे. म्हटलं पण इट इज ओके. मला मग तसं काही नव्हतं. वडिलांना मग बघितलं वगैरे सगळं. आणि वडिलांचं मेन होतं फॅमिली शुड बी गुड कल्चर. मला तुम्हाला विचारायचं आहे की कसा आहे स्वभाव या माणसाचा? एकदम चांगला. खरं बोलताय ना? म्हणजे तुमचं काय म्हणणं, खूप चांगला आहे माणूस? हो. काय चांगलं आहे याच्यात? चांगला आहेच. हा, आहे चांगला. काय आहे स्वभाव सगळं. बापरे, कळलं? ते पहिल्या दिवशी कसं उत्तर मिळालं असेल ते यांना. बरं, घरात कितपत वेळ देतात? कमी. बरं ठीक आहे, मी आता त्यांना प्रश्न विचारतो म्हणजे मला हे लक्षात येईल की खरंच हे घरी किती वेळ देतात. हा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी.
तुमच्या हॉलमध्ये प्रकाश येण्यासाठी रंगीबेरंगी काचा लावलेले आहेत. त्या काचा किती आहेत? 9. 7 आहेत. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. बर, आता उखाणा तर घ्यायला सांगणार, पण त्या सगळ्या लग्नाच्या धावपळीमध्ये वहिनींवर कधी कविता करावी, 2 ओळी लिहाव्या असं कधी वाटलं नाही? कारण कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा मुलींवरती लिहिलेलं आहे. फूबाई फू फुगडी फू दमलास कार्य माझ्या गोविंदाचे. स्मिताशी लग्न केलं गहाण ठेवली अक्कल. चालीत स्मिताशी लग्न केलं गहाण ठेवली अक्कल. स्मिताशी लग्न केलं गहाण ठेवली अक्कल. पोट आलं बाहेर आता लागत नाही बक्कल. आता फुगडी फू फूबाई फू. आता उखाणा घ्यायचाय. दोघींनी कसे दोघांनी चष्मे एकदम एक दुजे के लिए चष्मा लावला त्यांनी. काय आलंय? काजू. गोव्यामधील सगळ्यात फेमस काय असेल तर काजू. स्मिताचा मी डावी बाजू आणि स्मिता माझी उजवी बाजू. अरे वा, सॉलिड आहे तुमच्या बाजूला. हा, हॅपी ना? सॉलिड आहे. थांबा, ठेवा, हे घ्या तुम्ही. त्यांनी डावी बाजू उजवी बाजू केलं. हसू. हसू. चला. कृष्णनाथ जेव्हा विनोद करतात तेव्हा होतं हसू की रडू, तेव्हा देते मी यांना भाजी कडू. बरं करता तुम्ही. बरं कळलं, आयुर्वेदात तुम्ही देता ना काढा कडू, मग आता घ्या भाजी कडू. हा, चला, हे उत्तर बरोबर आलं. तर तुमच्यापैकी कोण माझ्या बरोबर एकही इंग्लिश शब्द न वापरता मराठीत बोलणार? प्रयत्न करतो. प्रयत्न करूया. चला. बरं, मग तुमच्याकडे म्हणजे तुमचं आता डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही काय करता? आता मी वैद्यकीय व्यवसाय करतो. म्हणजे काय? म्हणजे माझं स्वतःचा दवाखाना आहे. मग दवाखान्यात काय करता? पेशंट्स तपासतो. धन्यवाद. धन्यवाद. मला वाटलं होतं हे सांगतील की रुग्ण तपासतो. चला, संधी गेली. आता तुम्ही काय करताय बघायचं. हा, बरं. आता काय करता आपण? नोकरी. पण मग घरी साधारणतः किती वाजता येता तुम्ही? 5:30 वाजता. सुटून 5:45 वाजता पोचते मी. 5:45 वाजता पोहोचता. आणि तुम्हाला कुठे घेऊन जातात की नाही? कधी म्हटलं तर बरं चल जाऊया असं. मग कुठे नेतात? असं काही नाही, सगळे मिळून गेले तर मिरामारला, नाही तर असं बीचवर जातात. अरे रे 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 रे, खूप छान झाल्या होत्या गप्पा, पण शेवटच्या क्षणी थोडीशी गडबड झाली आणि हे बक्षीस गेलं. फक्त उखाणे बरोबर आलेले आहेत. पहिलं उत्तर 9च सुद्धा गडबड झाली. त्यामुळे आता ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन.